नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. घराच्या बाहेर बकऱ्याचे मुंडके व पाय अडकून इस्लामपूर येथे जादूटोण्याचा प्रकार. वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील उरुण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचे प्रकार केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबियांचे लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांच्या तयार झालेली घबराहट दूर केली. याबाबत अधिक माहिती अशी की उरुण भागात एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या दरम्यान दारातच जादूटोणा करणीचे साहित्य आढळले. त्यात बकऱ्याचे मुंडके, 4 पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते. त्यावर लिंबू, सुया, पिना टोचलेल्या होत्या. दारातच 3 नारळाच्या काळ्या बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. 21 लिंबू अर्धवट कापलेले, त्यावरही पिना टोचलेले समोर ठेवलेले होतं. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची पांजर, मोडलेली फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे तसेच हळदी कुंकू, गुलाल टाकलेला होता. परिसरात सर्वसामान्य लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरलं होतं. हे सर्व पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अशी घटना इस्लामपुरात घडल्याचे समजताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क केला. काही वेळातच घटनास्थळी पोलीस आले. संजय बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगितले. त्यांचे प्रबोधन केलं. अशा गोष्टी करून कुणाचे चांगले किंवा वाईट होत नाही. आपण आधुनिक वैज्ञानिक युगातील आहोत. त्यामुळे अशा अघोरी अनिष्ट गोष्टींना न घाबरता सामोरं गेलं पाहिजे. करणी, जादूटोणा करणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करणाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील. सर्व साहित्य संजय बनसोडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटनेची तक्रार घरातील महिलेने पोलिसांच्याकडे केली आहे. इस्लामपुरातील उरुण भागामध्ये नुकतंच एका महिलेच्या दारामध्ये करणी आणि जादूटोणाचं साहित्य आढळून आलं आणि त्यामुळं गावामध्ये सगळी खळबळ तयार झाली की या ठिकाणी कुणीतर करणी केली, जादूटोणा केला आणि म्हणून त्या ठिकाणी पाहण्यासाठी खूप गर्दी झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबद्दल खबर लागताच तातडीनं त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तर त्या ठिकाणी बकऱ्याचं मुंडकं, त्याचे पाय असे लटकवलेले दिसले रंगीत दोऱ्याने. त्याचबरोबर दरवाजाच्या समोरच्या बाजूला 3 नारळ आणि त्याला काळी बाहुली लावलेली आणि ती टाचण्या टोचलेल्या आणि त्याचबरोबर गुलाल, हळद, कुंकू, 20-22 लिंबू आणि अन्य काही साहित्य करणीचे ते ठेवलेले दिसले. त्यामुळं या भागामध्ये अंधश्रद्धेचा कोणी तर प्रकार केला आहे असं लोकांच्यात खूप गैरसमज झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिथं जाऊन लोकांचं प्रबोधन केलं आणि असं कोणी करून कोणाचं चांगलं आणि कोणाचं वाईट करता येत नाही. त्यामुळे अशा अंधश्रद्धेतून दूर व्हावं. तरीही लोकांना आम्ही आवाहन केलं की असं जर कोण जादूटोणा किंवा करणी करण्याचा प्रकार करत असेल तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल. अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करण्याला सुद्धा प्रतिबंध केला जाईल. म्हणून आम्ही नेहमी सातत्याने सांगतो की अशा कुठल्याही गोष्टीला घाबरून जाऊ नका. निर्भयपणे अशा गोष्टीला सामोरे जा. याबाबत इस्लामपूर पोलीस स्टेशनला संपर्क करून पोलिसांना बोलवून घेतला आणि त्या अनुषंगानं तिथलं सर्व साहित्य आम्ही बाजूला केलं आणि लोकांना निर्भय व्हायचं आवाहन केलं. संबंधित महिलेनं याबद्दल इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली.